लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी पासून. तर आता इथे माणिनी येते आणि म्हणते, काय लाडू झाले पण तुझे, वा वा, काय त्या खोडकर गँग मध्ये सापडलात ना तुम्ही, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे माणिनी म्हणते, पिहू आणि काव्या कामं तरी करतील, पण आमचे हे विक्रम जॉईन झालेत ना, त्यांच्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे बघ, असं म्हणते आता इथे माणिनी. ते कामही करणार नाहीत, नुसतं धिंगाणा घालत बसतील, असं म्हणते आता इथे माणिनी. मग तुझं कुठवर आलंय, असं म्हणते माणिनी. माझं काय करंज्या तळून झालंय, असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही आता कोणता फराळ करायला आलाय, असं म्हणते आता इथे नंदिनी. माझी सासू इतक्या छान चिरोटे करायच्या ना, आणि ह्या पोरांना ते चिरोटे आवडायचे, म्हणजे अक्षरशः गुळाच्या ढेपेला कसे डोंगळे चिकटलेले असतात, तशी सगळी नातवंडी आजीच्या भोवती आणि 4-5 चिरोटे खाल्ल्याशिवाय सोडायचेच नाही, तिथेच बसून राहायचे, असं म्हणते आता इथे नंदिनी. तेवढ्यातच आता जीवा तिथे आलेला असतो. तर नंदिनी म्हणते, जीवा बसूच शकतात, त्यांचा स्वभावच तसा आहे, असं म्हणते नंदिनी. पण पार्थ पण असे होते, असं म्हणते नंदिनी. ऐकतोय मी सगळं, असं म्हणतो आता इथे जीवा. सगळं ऐकतोय मी, असं म्हणतो जीवा. माझा काय, असं म्हणतो जीवा. बसून राहायचा स्वभाव होता, असं म्हणते आता इथे जीवा. बाय द वे, पार्थ दादा सगळ्यात जास्त डांबरट होता लहानपणी, असं म्हणतो जीवा. सगळ्यात जास्त मार तो खायचा, असं म्हणतो जीवा, आजीचा. तुला काय माहिती, असं म्हणतो जीवा. मी आजीने बनवलेला फराळ खायचो आणि तो फटके खायचा, असं म्हणतो आता इथे जीवा. आणि ते फटके खात असताना तुम्ही एन्जॉय करायचंच, बरोबर ना, असं म्हणते नंदिनी. नाही नाही, असं म्हणते आता इथे माणिनी. त्या बाबतीत मी सांगू का, दोघे एकमेकांना खूप जीव लावायचे, म्हणजे एकाला ओरडा बसला ना, तर दोघेही नाराज होऊन बसायचे, अगदी घट्टू व्हायचे. म्हणजे आजीने येऊन परत 3 चिरोटे येऊन घातल्याशिवाय गप्प नाही बसायची, असं म्हणते आता इथे माणिनी. आजी खूप कमाल फराळ बनायची, म्हणजे ती हिचा फराळ खाल्ल्यावर रुसवा कुठल्या कुठे जायचं, असं म्हणतो जीवा. तर आता इथे माणिनी म्हणते, तिच्यातले हे गुण मात्र घेतलेस तू जीवा, असं म्हणते आता इथे माणिनी. मी तुला निक्षून सांगतोय म्हातारे, असं म्हणतो आता जीवा. किचन मधून हलायचं आणि आता बाहेर जाऊन तू आराम करायचा. हा श्रावण बाळ तुला फराळ करून घालणार आहे, असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे माणिनी म्हणते, मेल्या अर्धा मुर्दा तर फराळ झालाय, मला म्हातारे म्हणतोस, तुझ्यापेक्षा जास्त कामं तर मी करते घरात, असं म्हणते आता इथे माणिनी. आय नो असं म्हणतो जीवा. तर आता तो हात जोडतो, जरा जाशील, असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे खुणवतो तो तुझा म्हणून, कारण इथे नंदिनी असते ना. तर आता इथे माणिनीला तो म्हणून जा म्हणतो. आता नंदिनी बरोबर टाइम स्पेंड करायचा असतो जीवाला म्हणून. तर आता इथे माणिनी ते बघा प्रेक्षक, हो तिला कळतं, अच्छा तुम्हाला दोघांना प्रायव्हसी हवे का, असं म्हणते आता इथे माणिनी. आता माझा पार्थच बापुडं चांगला आहे, असं म्हणते आता इथे माणिनी. मी त्याच्याबरोबरच जाऊन बसते, हा, असं म्हणते माणिनी. आई आई, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे माणिनी जाते आणि खुश होते बघा प्रेक्षक, हो जीवा काय सगळं, असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि काय फराळ करणार एवढं, असं म्हणते आता इथे नंदिनी. हा, असं म्हणतो आता इथे जीवा. दादाच्या फेवरेट चकल्या, असं म्हणतो जीवा. तू करशील ना हेल्प, असं म्हणतो जीवा. हवंय माझी हेल्प, असं म्हणते आता इथे नंदिनी. जमेल ना, असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता दोघेही फराळ करायला सुरुवात करतात बघा प्रेक्षक, हो. आणि आता इथे बेसन वगैरे काढून घेत असतो जीवा. बहुतेक चकल्या बनवत असतो बघा प्रेक्षक, हो जीवा. आणि तो आता खूप खुश असतो, कारण त्याला नंदिनी सोबत हे सगळं करायला मिळत असतं म्हणून. तर आता इथे मीठ वगैरे घालत असते नंदिनी, हेल्प करत असते आणि तो म्हणत असतो बघा प्रेक्षक, हो. आणि खूप आनंदात असतो आता इथे जीवा. आणि नंदिनी त्याच्याकडे बघत असते टक लावून. दोघांचा खूप रोमॅन्टिक क्षण दाखवलाय बघा प्रेक्षक, हो. आणि दोघेही एकमेकात रमून गेलेले असतात, जीवा आणि नंदिनी. तर नंदिनीला खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि आता ती पाणी वगैरे उकळून घालत असते चकल्या बनवण्यासाठी, आणि जीवा मात्र मळत असतो, कणिक भिजवत असतो. आणि आता इथे नंदिनीला खूप आनंद होत असतो जीवाला असं बघून, आणि जीवाला पण खूप छान वाटत असतं. तर आता इथे का कळेना हे बॅकग्राऊंड मध्ये गाणं लागलंय, रोमॅन्टिक गाणं बघा प्रेक्षक, हो. आणि खूप छान दाखवलंय आता इथे जीवाला कणिक मळताना आणि नंदिनीने त्याला बघताना. एकमेकांना आता बघत थांबतात जीवा आणि नंदिनी बघा प्रेक्षक, आय कॉन्टॅक्ट होतो दोघांमध्ये. आणि दोघेही लाजायला लागतात. खूप छान दाखवलंय आता हे सगळं बघा प्रेक्षक, आणि आता इथे ती चकल्यांचा आईट वगैरे घेऊन येते नंदिनी, आणि आता जीवाला देते ती. तर आता जीवा पीठ बनवतो आणि आता तो ते पीठ वगैरे घालत असतो, आणि आता नंदिनीला वाटत असतं किती छान बनवत आहे चकल्या जीवा म्हणून बघा प्रेक्षक, हो. तर तिला आता अजब वाटत असतं की जीवाला एवढा सगळा फराळ वगैरे बनवायला येतो म्हणून. तर आता इथे चकल्या घालायला लागतो जीवा. तर आता इथे खूप छान हसत असतो तो, आणि नंदिनी परफेक्ट बनवला म्हणत असते. आणि ती पण आता आनंद होत असतो तिला जीवाला बघून, किती छान चकल्या घालत असतो हे सगळं बघून. आणि आता इथे पहिली चकली तळायला घालतो बघा प्रेक्षक, हो जीवा. आणि आता इथे खूप आनंदात असतो तो, आणि नंदिनी त्याच्याकडे बघून पण खूप खुश होत असते बघा प्रेक्षक, हो. तर आता इथे पहिली चकली बनवून होते, आणि आता इथे नंदिनी बनवायला हेल्प करत असते जीवाला, आणि चकल्या तळत असतो जीवा. आणि आता इथे नंदिनी मात्र बघत असते बघा प्रेक्षक, हो. तर आता इथे नंदिनी तिच्याकडे बघते आणि वा म्हणून टाळ्या वाजवते. तर आता इथे नंदिनी पण तळायला लागते चकल्या. तर आता इथे जीवा चकल्या घालत असतो आणि नंदिनी तळत असते बघा प्रेक्षक, हो. तर आता इथे ती टक लावून बघत असते जीवाकडे, आणि जीवा मात्र चकली बनवण्यात रमलेला असतो इथे. आणि दोघेही एकमेकांना बघून ब्लश करतात बघा आता इथे प्रेक्षक, हो.
तर आता इथे मानिनी येते पार्थकडे. बघा प्रेक्षक हो, काय तयार होऊन कुठे चाललाय असं म्हणते मानिनी. अगं दिवाळी आहे आई, तयारी करायला नको असं म्हणतो. आता इथे पार्थ आलोच म्हणजे बाहेर जायचं प्लॅन आहे तुझा असं म्हणते मानिनी. वेडायस की काय, बाहेर नाही जायचं हा पार्थ, तू आता इथे आराम कर असं म्हणते मानिनी. तर आता इथे बेडरूम मध्ये आलेली असते ती पार्थच्या. अरे पार्थ तू गोळ्या पण घेतलेल्या नाहीयेस असं म्हणते मानिनी. गोळी घ्या आधी असं म्हणून मानिनी गोळी देते. बघा प्रेक्षक हो, आता पार्थला. ऐक नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे गोळी देते ती. तर आता इथे पार्थ गोळी घेतो. बघा प्रेक्षक हो, तर मानिनी म्हणते हा. तर आता पार्थ म्हणतो आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे गोळी घेतली आहे, जातो असं म्हणतो पार्थ. पार्थ अरे कुठेही जायचं नाहीये तुला, तुला आरामाची गरज आहे, डॉक्टरांनी सांगितलंय असं म्हणते मानिनी. आराम कर अगं, आराम करून करून कंटाळा आलाय मला. दिवाळीमध्ये किती उत्साह असतो, ह्या भाजल्यामुळे मला बाबा बाहेरही जाऊ देत नाहीत, ऑफिसला पण जायला देत नाहीयेत. मी दिवाळीत पण ऑफिसच्या स्टाफला हॅम्पर्स देतो, बाहेर पण जाऊ देत नाहीत मला असं म्हणतो पार्थ. जाऊ दे ना मला असं म्हणून पाया पडायला लागतो तो आता इथे मानिनीच्या. हे बघ आईचं ऐकायचं असं म्हणते मानिनी. आई सगळे बाहेर एन्जॉय करतायत आणि बाहेर सगळा मौल बनलाय आणि बाहेर एन्जॉय करतायत सगळे असं म्हणतो इथे पार्थ. तुला असं वाटत असेल तुझी आई दुष्ट आहे, वाटतच आहे असं म्हणतो पार्थ. वाटू दे, तरी सुद्धा आता तुझी तब्येत महत्वाची आहे असं म्हणते आता इथे मानिनी. पळून राहा बरं असं म्हणते मानिनी. हे बघ आई, मी 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 तुझं ऐकलं की नाही, आता तू माझं ऐकायचं असं म्हणतो इथे पार्थ. तर आता मानिनी म्हणते काय, अरे बाहेर जायचं म्हणतेस तू आणि तू म्हणतेस नाही, तर आपलं एकमत होत नाहीये ना असं म्हणतो इथे पार्थ. एकमतचा प्रश्नच नाही असं म्हणते मानिनी. आई म्हणून मी हट्टच करते असं म्हणते मानिनी. मी मुलगा म्हणून हट करतोय, माझं ऐक ना असं म्हणतो इथे पार्थ. आपण 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 चिट्ट्या पाडू असं म्हणतो तो. पण मी असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता जातो बघा प्रेक्षक हो पार्थ चिट्ट्या आणायला. झाल्या चिठ्ठ्या असं म्हणतो इथे पार्थ. चिठ्ठ्या आधीच रेडी होत्या वाटतं असं म्हणतो इथे मानिनी. इतक्या लवकर झाल्या असं म्हणते आता इथे मानिनी. मी कोण आहे असं म्हणते आता इथे पार्थ. मी एका अटीवर खेळणार आहे असं म्हणते आता इथे मानिनी. कुठल्या असं म्हणतो आता इथे पार्थ. मला तुझ्या आणि तुझ्या बाबाचा सगळा खेळ माहिती आहे, तू तुझ्या बाबांचाच मुलगा आहेस, त्यामुळे मला माहिती आहे की या सगळ्या चिठ्ठ्यांवर तू फक्त मी बाहेर जाऊ शकतो एवढंच लिहिलेलं असणार आहे असं म्हणते आता इथे मानिनी. आता तर मी हा खेळ खेळणारच आहे, मी जी चिठ्ठी उचलेन त्याच्यात जे काय लिहिलेलं असेल त्याच्या बरोबर विरुद्ध तू करणार आहेस असं म्हणते आता इथे मानिनी. नको ग चिठ्ठ्या वगैरे असं म्हणतो आता इथे पार्थ, कारण त्याला माहीत झालेलं असतं मानिनीला कळलाय त्याचा गेम म्हणून. तर आता मानिनी म्हणते नाही, इतके वर्ष तुम्ही दोघं मुलं आणि तुझे बाबा घोळात घेतात मला, आता मी घोळात येणार नाही असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता पार्थ म्हणतो नाही ग आई, किती छान पाखरू आहे मी तुझं असं म्हणतो तो. होय 6 फुटाचा असं म्हणते आता इथे मानिनी. जाऊ दे पण ना आता असं म्हणतो आता इथे पार्थ. खूप हट्टी झालेस बरं का तू असं म्हणतो आता इथे पार्थ. काय करायचंय ह्या आईचं, खूप हट्टी झाले मी असं म्हणतो आता इथे मानिनी. आता मी चिठ्ठी उचलणार आणि त्याच्या विरुद्ध करायचं तू असं म्हणते आता इथे मानिनी. बापरे, एवढ्या चिठ्ठ्या कुठली उचलू असं म्हणते आता इथे मानिनी. ही उचलते असं म्हणते आता इथे मानिनी. चिठ्ठी उचलते बघा ती प्रेक्षक हो. तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं मी बाहेर जाऊ शकत नाही असं म्हणते आता इथे मानिनी. मी बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे मी बाहेर जाऊ शकतो म्हणजे मी जिंकलो असं म्हणते आता इथे पार्थ. तू मुद्दाम केलंस हे, दिस इज लबाडी, दिस इज नॉट फेअर असं म्हणते आता इथे मानिनी. मी जिंकलोय, मी जातो असं म्हणतो पार्थ. हे बघ एक डाव भुताचा असतो, तू लहानपणी म्हणत होतास ना, आता बघ दुसरी चिठ्ठी उघडते मी असं म्हणते आता मानिनी. तर दुसरी चिठ्ठी उघडते तर आता तिच्यात पण असतं मी बाहेर जाणार नाही. तर आता इथे पार्थ म्हणतो मी जिंकलो. तर आता इथे सगळ्या उघडते बघा प्रेक्षक हो ती चिठ्ठी. ह्यात पण मी बाहेर जाऊ शकत नाही, असं नाही करायचं रे, हे चुकीचं आहे असं म्हणते मानिनी. हे बघ बाबाने तुला माझा पॅटर्न सांगितला होता, आता मी माझा पॅटर्नच बदलला, आता मी बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे मी बाहेर जाऊ शकतो, थँक्यू असं म्हणून तो माझी गोड आई म्हणून जातो तो पळून बघा प्रेक्षक. तर मानिनी खूप हसते बघा प्रेक्षक. कुठे आहे ह्याचं विक्रमने ना सगळ्या मुलांना बिघडून ठेवलंय असं म्हणते आता इथे मानिनी. आणि आता कार्तिक लावत असतो इथे विक्रम. तेवढ्यातच त्याला फोन येतो आणि आता इथे मीनाक्षीचा कॉल असतो. हॅलो असं म्हणतो इथे विक्रम. बोल बोल मीनाक्षी असं म्हणतो तो. अगं नाही, दिवाळीचीच तयारी चालू आहे मामा, कंदील असं म्हणत पिहू जाते. तर आता इथे काव्याच्या हातात असतात कंदील बघा प्रेक्षक. ही मुलगी पण असं म्हणून आता ती चढत असते बघा प्रेक्षक हो स्टूलवरती आता काव्या. तर तेवढ्यातच आता तिथे रम्या जात असते आणि आता पार्थ येतो आणि आता पार्थ येऊन पकडतो काव्याला. तर आता इथे दोघांना मिठीत बघते बघा प्रेक्षक हो रम्या, म्हणजे पार्थ आणि काव्याला. तर आता इथे पार्थ काव्याला घेतलेला असतो म्हणजे वाचवलेला असतो, कारण ते खाली पडणार असते, त्यामुळे आता ती पडत असते तेव्हाच तिला पकडलेला असतो आता पार्थने बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ बघतो तिच्या चेहऱ्याकडे आणि आता दोघे एकमेकांकडे बघत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याच्या हातात कार्तिक असतात, तर आता ती लाजते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो प्रेमात पडायचं असतं तर तुम्ही स्टूलवर पडताय असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो पार्थ. तर आता इथे ब्लश करते इथे काव्या. तर आता इथे काव्या म्हणते देशमुख काय चाललंय तुम्हीच, काय बोलताय तुम्ही, मी आलो नसतो तर स्टूलवरून पडला असता ना, आलो असतो तर ना असं म्हणते आता इथे काव्या. पण आलास ना, मला सावरलं झालं तर मग असं म्हणते आता इथे काव्या. तर रम्याला खूप राग येत असतो ह्या दोघांना बघून. पण मला एक गोष्ट सांगा असं म्हणते काव्या. असं
दरवेळी कसं काय हो नेहमी तुम्ही मला येता सोडवायला असं म्हणते आता इथे काव्या कसं सावरायला येतो म्हणजे बहुतेक डेस्टिनीलाच असं वाटत असावं की असं म्हणते पार्थ मीच तुम्हाला सावरायला यावं असं म्हणतो होता इथे पार्थ म्हणून मी येत असेल असं म्हणतो होता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो पण मी वाचवल्यावर तुम्ही असं फिस्कार होऊन अंगावर काय येतं असं म्हणतो होता पार्थ काही काय बोलताय अहो देशमुख आता कुठे फिस्कारले मी तुमच्यावर असं म्हणते आता इथे काव्या फिस्कारले कुठे पण डोळे वटारून पाहिलं ना असं म्हणतो होता इथे पार्थ ऍक्च्युली तुम्ही त्या मोमेंटला तसं थांबायला नकोच होतं असं म्हणत होता इथे पार्थ अच्छा असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या म्हणते म्हणजे हा सगळा खटाटोप हे थँक्यू ऐकण्यासाठी झालाय असं म्हणतो आता इथे काव्या ठीक आहे असं म्हणते काव्या ठीक आहे मग नका सावरू मला असं म्हणते काव्या मी स्वतःहून इथे आलेलो नाही आहे असं म्हणतो होता इथे पार्थ मैं यहाँ आया नाही हूँ मैं लाया गया हूँ असं म्हणतो होता इथे पार्थ कुणी आणलं तुम्हाला इथे असं म्हणतात इथे काव्या सांगितलं नाही डेस्टिनी नाही असं म्हणतो होता इथे पार्थ तुम्ही आणि तुमची डेस्टिनी असं म्हणतात इथे काव्या तर आता इथे पार्थ बघत असतो काव्याकडे जा ना मला कामं करायची आहे जावा तुम्ही असं म्हणते काव्या तुम्ही परत स्टूलवर चढणार सावराला कोण आहे असं म्हणतो पार्थ मी आहे काय गरज नाही असं म्हणते काव्या जा ना असं म्हणते काव्या तर आता इथे पार्थ इथेच बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या म्हणते काव्या ना मुद्दाम मुद्दाम माझ्यासमोर भांडतीये फारशी माझ्यासमोर मला जलस फील व्हावं म्हणून आता ना हिच्या प्लॅन मधली हवाच काढते मी असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या येते काव्या काव्या करत काय ग काव्या असं म्हणते रम्या अशी कशी पडलीस असं म्हणते आता इथे रम्या तिथेच पार्थ असतो बघा प्रेक्षक हो एवढी नाजूक आहेस का तू असं म्हणते आता इथे रम्या एक काम कर राहू देते हे दे इकडे असं म्हणते आता इथे रम्या मी लावते कंदील जा जा असं म्हणते ती तर आता इथे काव्या जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ असतो तर आता इथे रम्या म्हणते पार्थ जरा पकडशील प्लीज तर आता इथे काव्या जाऊन बसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कार्तिक वगैरे घेऊन थांबलेला असतो आता इथे पार्थ आणि आता इथे रम्या चढते बघा प्रेक्षक हो स्टूलवरती तर आता इथे काव्या पाठीमागे बसलेली असते तर आता इथे रम्या मुद्दाम पडायचा आणि ड्रामा करते बघा प्रेक्षक हो करणारच हिला का वाटलं असं म्हणते आता इथे रम्या पार्थ फक्त हिला हेल्प करू शकतो आता बघ काव्या असं म्हणते आता इथे रम्या तुझ्या समोर मी पार्थच्या कमरेत असेल असं म्हणते ती देशमुख जरा इथे यावं असं म्हणते आता इथे काव्या तर आता इथे पार्थ इथे गेलेला असतो आणि रम्या मात्र पडते बघा प्रेक्षक हो. तर आता आई ग म्हणते आता इथे रम्या आणि खूप लागतात इथे रम्याला तर आता इथे काव्या म्हणते लांब जा मी इथे आहे असं म्हणते आता इथे काव्या तर आता इथे काव्याला कळलेलं असतं बघा प्रेक्षक हो. अगं सावकाश रम्या काम करताना लक्ष द्यायचं असं म्हणते आता इथे काव्या ऐक म्हणत असते तर रम्या लक्ष कुठे असतं ग तुझं रम्या असं म्हणते तर इथे काव्या बघा प्रेक्षक हो काय झालं असं म्हणते पिहू अगं पडल्या रम्या मॅडम पडल्या असं म्हणते आता इथे काव्याने हसते आता इथे पिहू तर आता इथे रम्या म्हणते पिहू गप्प बस ग असं म्हणते आता इथे रम्या तर आता इथे काव्या म्हणते तिला कशाला ओरडतेस असं म्हणते आता इथे काव्या तुझं लक्ष नव्हतं चूक तुझी आहे तिला कशाला ओरडायचं आहे असं म्हणते आता इथे काव्या आणि मुळात कसं आहे रम्या असं म्हणते आता इथे काव्या तोंडावर पडल्याची सवयच आहे तुझी असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पिहू खूप हसायला लागते तर आता इथे पार्थ पण खूप खुश होतो की जलेस होते इथे काव्या म्हणून अगं असं म्हणत होता इथे विक्रम अगं काव्या पिहू अजून तुमचे कंदी लावून झालेले नाहीत तर हळूहळू काय करताय अजून किती कामं चालू आहेत असं म्हणतो विक्रम पळा पळा असं म्हणतो तो आणि पार्थ तू इथे काय रे असं म्हणतो विक्रम काय रे आता फटाके आणायला आम्ही दोघांनी जायचं होतं ना तू एका जाऊन घेऊन आलास रूममध्ये बसून बोर होत होतं म्हणून तुमची ती टेक्निक पॅटर्न तुम्ही वापरता तोच मी वापरला आणि आईला गंडवलो आणि गेलो घराच्या बाहेर फटाके घेऊन आलो असं म्हणतो आता इथे पार्थ तर आता इथे पार्थ म्हणतो बाबा असं म्हणतो आता इथे पार्थ किचनमधून खमंग चकलीचा सुगंध येतोय असं म्हणतो पार्थ हे घ्या असं म्हणतो आता इथे पार्थ मी जातो तुम्ही लावा दिवे असं म्हणतो आता इथे पार्थ आणि हो त्या स्टूलवरून सावकाश हॅट्रिक व्हायची असं म्हणतो पार्थ तुम्हाला सावरायला आईला यावं लागायचं असं म्हणतो पार्थ अरे असं म्हणतो आता इथे विक्रम बाबाला सुद्धा हो घबरायला लागला असं म्हणतो आता इथे विक्रम अरे तुम्ही फराळ बनवताय असं म्हणत होता इथे पार्थ अख्ख्या घरात दरवळतोय सुगंध माहितीये का असं म्हणत होता इथे पार्थ जीवा आणि नंदिनीला तर आता इथे पार्थ म्हणतो कॅन आय हॅव वन नंदिनी असं म्हणत होता इथे पार्थ तुम्हाला हवं तेवढं घ्या असं म्हणते आता इथे नंदिनी पटकन टेस्ट कर चकली आणि कशी झाली ते सांग असं म्हणत होता इथे जीवा थँक्यू असं म्हणत होता इथे पार्थ तर आता इथे पार्थ चकल्या टेस्ट करतो बघा प्रेक्षक तर आता इथे चकली खातो पार्थ आणि म्हणतो अरे वा काय कमाल किती छान कुरकुरीत झाले चकली असं म्हणत होता इथे पार्थ जीवा तुला सगळा फराळ जमतो रे मला नाही जमत असं म्हणत होता पार्थ नंदिनी म्हणते सगळ्यांना सगळं कसं जमेल पार्थ आता तुम्ही काव्याचं किती छान चित्र काढलं जीवाना जमणार आहे का तसं असं म्हणते नंदिनी तर आता इथे जीवाला आठवतं बघा प्रेक्षक हो की त्याने बनवलेलं असतं ना काव्याचं चित्र तिला आठवतं कसं त्याने गिफ्ट केलेलं असतं काव्याला ते चित्र आणि कसा टाइम स्पेंड केलेला असतो त्यांनी हे सगळं आठवतं त्याला तर आता त्याचा हात जळतो बघा प्रेक्षक हो अहो जीवा बघा काय झालं तुम्हाला बघू काय तुम्ही बाजला
तुमचा हात? काय तुम्ही पण असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते, "खूप त्रास होतोय का तुम्हाला? एक काम करा, तुम्ही पाण्याखाली हात धरा, बरं वाटेल. नाहीतर एक काम करा, तुम्ही बाहेर बसा, मी क्रीम लावून देते हाताला." माझं चुकलं, माझं चुकलं. मी तुम्हाला गॅसजवळ येऊच यायला नको होतं. आधीच तुम्हाला आगीपासून धोका आहे आणि मी काय फराळ करायला सांगते. तुम्ही जा बाहेर असं म्हणते आता नंदिनी. रिलॅक्स, शांत हो. मला तसा खूप चटका वगैरे बसलेला नाही आहे. ओके असं म्हणतो आता इथे जीवा. फोड तर नाही आलाय ना? असं म्हणते आता इथे नंदिनी. दिसतोय का तुला फोड? कुठे आलेलं नाहीये फोड. चिल असं म्हणतो आता इथे जीवा आणि पार्थ हे दोघांना बघून हसत असतो बघा प्रेक्षक हो. आणि यापुढे मी सगळं काम सांभाळून करेन असं म्हणतो आता जीवा. तर नंदिनी म्हणते, "हां, सांभाळून काम करशील, पण जर का तुला अजून एक चटका बसला ना, तर तुझी बायको ढगात जाईल." ओरडत-ओरडत असं म्हणतं आता इथे पार्थ. "कसं आहे तुम्ही दोघे? जेव्हा मागच्या वेळी तुमच्या बाबतीत जे काही घडलं होतं, ते आठवलं तरी काळजात चर होतं माझ्या." असं म्हणते नंदिनी. "ही गोष्ट तुम्ही दोघांनी अशी गमतीत नाही घ्यायची आहे. मी आधीच सांगते." असं म्हणते नंदिनी. "दादा काय चाललंय तुझं? ऐक ना, हे बघ." असं म्हणते जीवा. "आय एम सो सॉरी." असं म्हणून कान धरतो आता जीवा. "पुन्हा असं होणार नाही. चकाचक बाई ओके." असं म्हणतो आता इथे जीवा. "काका तू काय हसत बसलायस? तू घे रे चकली." असं म्हणतो आता इथे जीवा. "मी घेतो रे, पण मला थोडी मदत करशील? तुझ्या बायकोची परवानगी असायला हवी." असं म्हणतो आता पार्थ. "अरे दादा हुकूम, बोल काय पाहिजे तुला?" असं म्हणतो जीवा. "ॲक्चुअली मला मला माझ्या मांजरीसाठी छान फराळ बनवायचा आहे. मला शिकवशील?" असं म्हणतो तिथे पार्थ. "अरे भाई नेकी और पूछ असं म्हणतो आता जीवा. "काय शिकू तुला सांग?" असं म्हणतो जीवा. "करंज्या." असं म्हणतो आता इथे जीवा. "करंज्या बनवू? कशा बनवू?" असं म्हणतो आता इथे पार्थ. "जाम सोपं आहे." असं म्हणतो आता जीवा. "पहिला मैदा आणि तूप एकत्र करून छान पीठ तयार करायचं." असं म्हणतो जीवा. "ॲट द सेम टाईम किसलेलं किसं खोबरं, त्याच्यामध्ये रवा, काजू, बदाम, पिठी साखर आणि वेलची पूड हे सगळं मिश्रण तयार करायचं. त्याला सारण असं म्हणतात." असं म्हणतो जीवा. "मग ते सारण छान त्या पिठाच्या पारीमध्ये असं भरायचं आणि करंज्या घेऊन असं छान वरच्यावर अशा तेलात तळायच्या. करंज्या रेडी." असं म्हणतात इथे जीवा. "रेडी." असं म्हणतात इथे पार्थ. "ही जरा छोटी रेसिपी आहे. प्रोसेस छोटी आहे. जरा मोठी सांग ना." असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे जीवा म्हणतो, बेसनाचे लाडू." असं म्हणतात इथे जीवा. "कमाल कमाल." असं म्हणतात इथे जीवा. "बेसनाचं पीठ छान तुपातनं असं भाजून घ्यायचं." असं म्हणतो जीवा. "लालसर होऊ द्यायचं. मग एकदा का ते थंड झालं, की मग त्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड सगळं घालून एकत्र करायचं आणि भाई मग मेन टास्क." असं म्हणतो जीवा. "लाडू असे छान वळायचे, गोल-गोल, गोल-गोल करायचे आणि ती कला आहे." असं म्हणत होता ती जीवा. "ही माझ्यासाठी भलाय कळलं ना?" असं म्हणतो जीवाला पार्थ. "काहीतरी मोठं सांग." असं म्हणत होता पार्थ. "मोठं तर काय सांगू तुला?" असं म्हणत होता इथे जीवा. तर आता जीवा म्हणतो पोह्याचा चिवडा. तर आता इथे जीवा म्हणतो शेव शिकवतो. "नाही भाई, ओल्या नारळाच्या करंज्या शिकवतो." "नाही भाई, अनारसे शिकवतो." असं म्हणत होता इथे जीवा. "काय चाललंय? अनारसे करणं एवढं सोपं आहे का?" असं म्हणते आता नंदिनी. "1 मिनिट." पार्थ रवा, साखर, तूप घालून शंकरपाळ्यांचं पीठ रेडी केलंय. असं म्हणते नंदिनी. "जीवा तुम्ही त्यांना शंकरपाळी शिकवा. चटकन होईल." असं म्हणते नंदिनी. "ठीक आहे, शंकरपाळ्याच बनवतो. काव्याचे फेव्हरेट सुद्धा आहेत." असं म्हणतो आता इथे जीवा. "अरे वाह!" असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघांना शॉक बसतो नंदिनी आणि पार्थला. "तुम्हाला कसं माहीत?" असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा म्हणतो, "तर आता इथे मगाशी काय झालं होतं?" असं म्हणत होता जीवा. मगाशी आई काव्याला सांगत होती, की मला फराळ खूप छान बनवता येतो म्हणून. तेव्हा त्यांचं बोलणं झालं. तेव्हा तिने मला सांगितलं, की शंकरपाळ्या तिला खूप आवडतात." तर आता इथे जेव्हा म्हणतो, "काय आपलं भाई?" असं म्हणतो आता इथे जीवा. "शंकरपाळ्या, शंकरपाळ्या मिशन ऑन." असं म्हणतो आता इथे जीवा. "कशा बनवायच्या, कशा बनायच्या?" असं म्हणतो आता इथे पार्थ. "कशा बनवायचं असं मी सांगते ना." असं म्हणतो जीवा. "मी पीठ आणते." असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी पीठ आणते. "कशी शंकरपाळी बनवतो आता बघच तू." असं म्हणतो आता इथे पार्थ. "मी येते, तुम्ही दोघं बनवा." असं म्हणते आता इथे नंदिनी. "शंकरपाळ्या बनवायचं." असं म्हणतो आता जीवा. "आधी शिक आणि मग बनव, कारण बनवतो म्हणून नाचत असतो बघा पार्थ प्रेक्षक हो." तर आता इथे पार्थ म्हणतो, "हे काय आहे? खेळायला ठेवलंस का तू?" तर आता इथे पार्थ म्हणतो, "काय हे गाडी-गाडी खेळायची काय ह्याच्यासोबत?" "नाही, ह्याच्याने शंकरपाळ्या करायच्या आहेत." असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे शंकरपाळ्या बनवत असतो बघा प्रेक्षक हो. इथे जीवा शिकवत असतो आता तो पार्थला, कारण पार्थ एक्सायटेड असतो काव्याला बनवण्यासाठी त्या शंकरपाळ्या आणि आता तो मळत वगैरे असतो ते पीठ आता शंकरपाळी बनवण्यासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे लाटून देत असतो त्याला जीवा. "असं लाट, तसं लाट" म्हणून सांगत असतो आणि पार्थ पण लाटत असतो बघा प्रेक्षक हो त्या सगळ्या पुरण वगैरे घेऊन आणि मग नंतर तो त्याला शिकवणार असतो कसं काय काय करायचं. तर आता त्याला कसं कट करायचं शंकरपाळी हे पण शिकवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतो आणि शंकरपाळी करायला शिकतो त्याच्याकडून, जीवाकडून. तर आता इथे खूप एक्सायटेड असतो पार्थ आणि खूप छान बनवत असतो तो
आणि आता तळायला घेतो जीवा त्या शंकरपाळ्याने. आता इथे पार्थ पण त्याच्याकडून शिकत असतो. तर आता इथे पार्थ तळायला लागतो बघा प्रेक्षक, आणि खूप आनंदात असतो तो आता इथे, कारण काव्यासाठी बनवायचं म्हणजे खूप आनंद असतोच ना बघा प्रेक्षक. आता इथे पार्थला, तर आता इथे खूप एक्सायटेड असतो पार्थ आणि खूप लाजत वगैरे असतो तो शंकरपाळ्या बनवताना, आणि जीवा पण त्याला खूप हौसेने शिकवत असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे पार्थला तळायला सुद्धा शिकवत असतो तो. तर आता इथे दोघेही करत असतात शंकरपाळ्या आणि खुश असतात. तर आजचा एपिसोड इथे संपतो. बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. ह्या स्पेशल शंकरपाळ्या तुमच्यासाठी असं म्हणून पार्थ देतो आता शंकरपाळ्या काव्याला आता डायनिंग टेबलवरती. हे स्पेशल काम शंकरपाळ्या करायचं कोणी केलंय असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे नंदिनी म्हणते पार्थने. खरंच असं म्हणते आता इथे काव्या. अगं काव्या, शंकरपाळी आधी टेस्ट करून तरी बघ कशी झाली असं म्हणते आता इथे नंदिनी. तर खूप छान आवडते आता इथे काव्या. खूप छान जीवाने केल्यासारखी झाली असं म्हणते आता इथे काव्या. मानिनी उद्या मला फराळाला बोलवलंयस ना तू, मी पण तुला दिवाळी गिफ्ट देणार असं म्हणते आता इथे सुनीता बघा प्रेक्षक हो. ते फुटेज घेऊन आता इथे काव्या आणि जीवाची ती येणार असते फराळ करण्यासाठी. आणि आता इथे मानिनी दोघी सुनांना म्हणजेच नंदिनी आणि काव्याला दागिने देते गिफ्ट म्हणून दिवाळीसाठी, हे दाखवले. आणि दोघी खूप खुश होतात की आम्हाला आमच्या सासूने सोन्याचे दागिने दिले म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आजचा रिकॅप इथेच संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.